शेखर, तुला उद्या सकाळीच चंदनपूरसाठी निघावं लागेल आणि सकाळी लवकरच निघ, म्हणजे दुपारपर्यंत पोचशील तेथे, शेखरच्या बॉसने त्याला सांगितले. म्हणतात ना, बॉस इज ऑलवेज राईट. तसंच काही शेखरचंही झालं होतं. मागील 2 महिन्यात कामाच्या वर्कलोडने तो आधीच वैतागला होता आणि त्यात हे नवीन काम. शेखर एका न्यूज चॅनलसाठी काम करत होता. तो एक न्यूज रिपोर्टर होता. नवनवीन ठिकाणी जाऊन आगळ्यावेगळ्या बातम्या जमा करणं, त्या गोष्टींमधील सत्य जाणून घेणं हे त्याचं काम होतं. पण यावेळची केस जरा वेगळी होती. चंदनापूर नावाच्या एका गावाजवळील जंगलात एका प्रेतात्म्याचा वास आहे, असे गावच्या लोकांचे म्हणणे होते. ही बातमी शेखरच्या बॉसच्या कानावर आली व त्याचीच पडताळणी करण्यासाठी शेखरला तेथे जायचे होते. तो तेथे राहून या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे, किती एक अफवा आहे, याचा छडा लावणार होता. यासाठी त्याला गावात एक रूमही दिली जाणार होती. रात्री शेखर घरी आला. तो खूप थकला होता, पण सकाळी लवकर निघायचे होते. त्याची तयारीही करायची होती. त्याने जेवण करून टेबलाखालून एक बॅग काढली. स्वच्छ पुसून त्याने बॅग बेडवरती ठेवली. त्याने कपाटातून काही कपडे काढून बॅगमध्ये भरले. त्याचे काही जरुरीचे सामान, त्याचा कॅमेरा, लॅपटॉप, सर्व काही एकाच बॅगमध्ये भरले. बॅग भरून झाल्यावर तो लगेचच बेडवर आडवा झाला. पहाटे 4 वाजता अलार्म वाजला व शेखर खडकन जागा झाला. पटापट आवरून बॅग घेऊन त्याने घराला लॉक केले. बॅग बाईकच्या मागे व्यवस्थित बांधली व तो निघाला. त्याचा प्रवास साधारण 5-6 तासांचा होणार होता. तसं त्याला बाईकवर लांब लांब प्रवास करण्याची सवय होती. त्याने रस्त्यात थांबून नाश्ता केला. अर्धा प्रवास होत आला तोच त्याचा मोबाईल वाजला. शेखरने बाईक रस्त्याच्या साईडला उभी केली. खिशातून फोन काढून त्याने कानाला लावला. त्याच्या बॉसचा फोन होता. हॅलो सर. हां बोला की. शेखर, कुठवर पोचलास? बॉसने विचारले. जवळपास अर्धा रस्ता आलो आहे. इथून साधारण 2 तास लागतील अजून, शेखर बोलला. बरं, तुला एक नंबर पाठवला आहे. गावात पोचलास की त्या नंबरवर कॉल कर. रमेश नावाचा एक व्यक्ती भेटेल तुला. तो तुला तुझ्या रूमवर घेऊन जाईल, बॉसने शेखरला सांगितले. ओके सर, चेक करतो मी. त्याने मेसेज चेक केले. त्यात त्याच्या बॉसने नंबर पाठवलेला होता. ओके सर, आला आहे मेसेज. मी पोचलो की कॉल करतो त्याला, म्हणत त्याने फोन पुन्हा खिशात ठेवला व बाईकला किक मारून पुढे जाण्यास निघाला. दुपारपर्यंत तो चंदनपूर गावात पोहोचला. बॉसने दिलेल्या नंबरवर त्याने कॉल केला. हॅलो, रमेशचा नंबर ना? शेखर बोलला. हो, रमेश बोलतोय. तुम्ही कोण? मी पुण्याहून आलो आहे. तुम्ही रूम दाखवणार होते ना? शेखरने विचारले. हो हो साहेब. पोचलात का तुम्ही? कोठे आहात सांगा, मी लगेच येतो, रमेश बोलला. हो, पोचलो आहे गावात. मी आत्ता इथे, म्हणत शेखर इकडे तिकडे नजर फिरवू लागला. हां, इथे माझ्यासमोर एक सायकलचे दुकान आहे. दुकानावर नाव आहे नंदन सायकल. ठीक आहे साहेब, तिथेच थांबा. मी 5 मिनिटात तेथे आलो, म्हणत रमेशने फोन ठेवला व 5 मिनिटात तो शेखर उभा होता तेथे आला. त्याची स्वतःची स्कूटर होती. चला साहेब, माझ्या मागे या, म्हणत तो त्याच्या स्कूटरवर पुढे निघाला. शेखर त्याच्या मागे जाऊ लागला. थोड्या दूरवर येऊन रमेश एका घराजवळ थांबला. शेखरही तेथे आला. या साहेब, म्हणत रमेश शेखरला घरात घेऊन गेला. घर अगदी लहान होते. फक्त एक खोली म्हटली तरी चालेल. त्या खोलीच्या एका साईडला खिडकी होती व त्या खिडकीच्या खालीच एक बेड टाकला होता. समोरच एक छोटा ओटा होता. त्यावर पाण्याचा एक माठ ठेवला होता. खोलीच्या मागे दरवाजा उघडताच समोर बाथरूम होते. बाथरूमपासून थोड्याच अंतरावर चंदरपूरचे जंगल सुरू होत होते. शेखरने सामान रूममध्ये ठेवले व तो मागचा दरवाजा उघडून जंगलाच्या दिशेने थोडे पुढे आला. साहेब, रमेशने आवाज दिला. तोच शेखर मागे पलटला. रमेश धावत शेखरजवळ आला. इथून पुढे जाऊ नका साहेब. इथून पुढे तिची हद्द सुरू होते. रमेश घाबरत
शेखरला म्हणाला. अरे पण मी त्याचाच तर शोध घ्यायला इथे आलो आहे. मग जंगलात नाही जाऊन कसं चालेल? शेखर म्हणाला. हो साहेब, पण तुम्हाला जी माहिती हवी आहे ती गावकऱ्यांकडून तुम्हाला मिळेल की? त्यासाठी स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय? रमेश बोलला. ते माझं काम आहे, पण या गोष्टीत किती तथ्य आहे ते मला जंगलात गेल्याशिवाय नाही कळू शकत. बरं, उद्या सकाळी या जंगलाची माहिती असणारा कोणी माणूस सोबत देशील मला? बरं साहेब, थोड्या वेळात जेवणाचा डब्बा घेऊन येतो तुमचा, असे म्हणत रमेश तिथून निघून गेला. शेखरही रूममध्ये येऊन बेडवर पडला. त्याला आठवले की त्याला बॉसला कळवायचे होते. त्याने लगेच बॉसला कॉल केला. हॅलो सर, आलो आहे रूमवर, शेखर म्हणाला. ओके, सगळं व्यवस्थित ना? आणि त्या जंगलात कधी जाणार आहेस? बॉसने विचारले. उद्या सकाळीच निघेन. त्या जंगलाची हद्द माझ्या रूमच्या मागच्या बाजूने चालू होते, शेखर म्हणाला. बरं, सांभाळून जा व सगळे डिटेल्स व्यवस्थित जमा कर, बॉसने सांगितले. थोड्याच वेळात दार वाजले. शेखरने दार उघडले. रमेश टिफिन घेऊन आला होता. साहेब, सकाळी किती वाजता निघायचे आहे? मी येतो त्यावेळेला, रमेशने विचारले. तू येणार आहेस का सोबत? हो साहेब, गावातील कोणी यायला तयार नाही, म्हणून मीच येतो तुमच्यासोबत. मला जंगलाची सगळी माहिती आहे, रमेश म्हणाला. ठीक आहे, 9 वाजेपर्यंत ये तू, मग निघू आपण, शेखर बोलला. शेखर जेवण करून झोपायला बेडवर आडवा झाला. दिवसभराच्या थकव्याने त्याला लगेचच झोप लागली. रात्रीचे 2 वाजले असतील. शेखर दचकून झोपेतून उठून बसला. तोच त्याची नजर रूमच्या मागच्या दरवाजाजवळ गेली. मागचे दार उघडे होते. शेखरला आश्चर्य वाटले. तो उठून दार बंद करायला गेला. तेव्हा त्याने सहज जंगलाच्या दिशेने पाहिले तर तेथे त्याला एक बाई जंगलाच्या आत जाताना दिसली. शेखर बाहेर आला व थोडे पुढे जाऊन तो बघू लागला. पण ती बाई जंगलात कुठेतरी गायब झाली होती. शेखर पुन्हा रूममध्ये आला व दार बंद करून झोपायला गेला. सकाळी रमेश चहा नाश्ता घेऊन आला. शेखरने नाश्ता केला व दोघे त्या जंगलाच्या दिशेने जाण्यास निघाले. बरं रमेश, मला सगळं पहिल्यापासून सांगशील का? शेखरने विचारले. साहेब, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला आठवते, माझे वय तेव्हा 10-12 वर्षे असेल. मी याच गावात माझ्या बाबांसोबत राहायचो. आई लहानपणीच वारली होती. मी, माझा थोरला भाऊ सुरेश व माझे बाबा असा आमचा परिवार होता. त्यावेळेस या जंगलात एक जोडपे राहायचे, कांताबाई आणि तिचा नवरा धोंडाजी. एकदा गावातील एक व्यक्ती घाबरतच गावात आला. त्याने जंगलात काहीतरी पाहिले होते. तो इतका घाबरला होता की त्याला शांत करायला खूप वेळ लागला. मीही बाबांसोबत त्यावेळेस तिथेच होतो. जरा शांत झाल्यावर त्याने जंगलात जे काही बघितले ते सांगितले. ते ऐकून आम्हाला सर्वांना मोठा धक्का बसला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. सर्व गावकरी जमा झाले. हातात काठ्या घेऊन सगळे त्या जंगलाच्या दिशेने निघाले. मी लहान असल्यामुळे त्यांच्यासोबत गेलो नाही, पण बाबांनी नंतर मला घडलेला सर्व प्रकार सांगितला. असे काय घडले होते? शेखरने मध्येच रमेशला विचारले. गावातील लोक जेव्हा तेथे पोहोचले त्यांनी पाहिले धोंडाजी त्याच्या झोपडीबाहेर मृत अवस्थेत पडला होता. त्याच्या भोवती कसले तरी एक रिंगण आखले होते. समोर कांताबाई बसली होती. तिच्यासमोर एक अग्निकुंड होता, ज्यात अग्नी प्रज्वलित केली होती. ती अत्यंत भयावह वाटत होती. आपल्या भेसूर आवाजात ती कसले तरी मंत्र बोलत होती व त्या आगीत काहीतरी टाकत होती. लोकांना कळून चुकले की ही बाई नाही, चेटकीण आहे व हिनेच हिच्या नवऱ्याला मारले. लोकांचा राग अनावर झाला. त्यांनी कांताबाईवर हल्ला केला. आपल्या हातात असलेल्या काठ्यांनी तिच्यावर वार केले. त्यातच कांताबाई मरण पावली. नंतर गावकऱ्यांनी तिच्या झोपडीलाही आग लावली. काही दिवस
सगळं शांत होतं. एक दिवस लाकडं तोडायला गेलेला गण्या परत आलाच नाही. म्हणून गावातील काही लोक त्याला शोधायला जंगलात गेले. खूप शोध घेतल्यावर त्यांना गण्या एका ठिकाणी पडलेला सापडला. त्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो कधीच मेलेला होता. असे बऱ्याचदा घडले. जे लोक त्या जंगलात जात असे ते कधीच जिवंत परत आले नाहीत. कांताबाईचा आत्मा या सर्वांना मारत होता. म्हणून मग लोकांनी त्या जंगलात जाणेच बंद केले, रमेशने सांगितले. बरं, म्हणजे खरं काय आहे ते कुणीच अजून बघितलं नाही, शेखर बोलला. नाही साहेब, आणि बघितलंही असेल तर ते सांगायला कुणी जिवंतच उरलं नाही, रमेश म्हणाला. बोलता बोलता दोघं जंगलाच्या खूप आत आले होते. ते बघा साहेब, ते समोर झाड आहे ना, त्याच्याच खाली कांताबाईची झोपडी होती, रमेशने हात करून शेखरला दाखवले. शेखरने आपला कॅमेरा काढला व तो रेकॉर्ड करू लागला. कॅमेऱ्यात रेकॉर्ड करताना त्याला त्यात एक स्त्री दिसली. त्याने कॅमेरा पटकन खाली केला तर तिथे कोणीच नव्हते. त्याने पुन्हा रेकॉर्डिंग चालू केली. पुन्हा तीच बाई त्याला कॅमेऱ्यात दिसली. यावेळेस त्याने रेकॉर्डिंग चालूच ठेवली. ती बाई झाडाच्या मागून चालत होती. रमेश, रमेश, ती बघ, ती बाई कोण आहे? ओळखतोस का तिला? शेखरने रमेशला विचारले. पण रमेशकडून काहीच प्रतिसाद आला नाही. शेखरने पुन्हा त्याला आवाज दिला, तरीही रमेशने काहीच उत्तर दिले नाही. म्हणून शेखरने मागे वळून पाहिले तर रमेश तेथे नव्हता. शेखरने कॅमेरा बंद केला व तो रमेशला इकडे तिकडे शोधू लागला. शेखरला कळालेच नाही की असं कसं झालं. रमेश आत्ता तर त्याच्या मागे उभा होता, मग असं अचानक गायब कसा झाला? रमेशला शोधत शेखर थोडा पुढपर्यंत आला. तोच त्यांनी जे पाहिले त्याचा त्याला धक्काच बसला. समोरच्या झाडावर रमेश उलटा लटकला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. शेखरने पोलिसांना लगेच कॉल केला. त्यांनी रमेशची बॉडी खाली उतरवली. शेखरला खूप वाईट वाटत होते, कारण रमेश त्याच्यासाठी या जंगलात आला होता आणि त्याला त्याचा जीव गमवावा लागला होता. शेखर रूमवर परतला. तो तसाच जाऊन बेडवर पडला. त्याला खूप अस्वस्थ वाटत होते. मध्यरात्री रूमच्या मागच्या दारावर काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला. शेखरने पटकन जाऊन दार उघडले, पण तिथे कोणीच नव्हते. इतक्यात झाडांमधून तीच बाई त्याला पळताना दिसली, जी त्याला जंगलात दिसली होती. शेखरने आपला कॅमेरा उचलला व तो तिचा पाठलाग करू लागला. थोड्या दूरपर्यंत ती त्याला स्पष्ट दिसत होती, पण त्यानंतर ती दिसेनाशी झाली. तो तेथेच थांबला व ती कुठे सापडते का ते शोधू लागला. तोच त्याच्या लक्षात आले की तो त्याच जागेवर उभा आहे जेथे कांताबाईची झोपडी होती. त्याला जोरजोरात कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येऊ लागला. शेखर प्रचंड घाबरला. तो आजूबाजूला बघू लागला, पण तिथे कुणीच नव्हते. पण तो हसण्याचा आवाज मात्र येत होता. शेखरची नजर समोर असलेल्या त्या झाडावर गेली. जे दृश्य त्याने पाहिले त्याने त्याला प्रचंड घाम फुटला. ती हिरवं लुगडं नेसलेली स्त्री त्या झाडावरून सरसर खाली उतरत होती. तिचा चेहरा अत्यंत भयानक होता. तिच्या कपाळाला मोठे पसरलेले कुंकू होते. डोळ्यांच्या जागी फक्त खोलगट खड्डे होते. ती विभत्स हसत होती. शेखर पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचा पायच उचलत नव्हता. ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेपावत होती. शेखरने खिशातून फोन काढला, पण तो बंद पडला होता. शेखरला कळेना आता काय करायचे. हे असे भयंकर दृश्य त्याने आयुष्यात कधीच बघितले नव्हते. तोच तिने जोरात एक झेप
शेखरवर घेतली व शेखर खाली कोसळला. ती शेखरच्या छातडावर बसली होती. शेखरला कळून चुकले की आता यातून आपली सुटका नाही. तिने तिथे धारदार नखे शेखरच्या गळ्यात रुतवली. तोच शेखर जोरात किंचाळला. तिने शेखरचे केस धरले व एका क्षणात त्याचे मुंडके धडावेगळे केले. ती चेटकीण आजही त्या जंगलात कुठेतरी दबा धरून बसलेली असते.